सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मित्रांनो, राज्यामध्ये आता चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात जास्त प्रमाणात हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि लातूर, परभणीच्या अनेक भागांमध्ये त्यांनी धुवाधार बॅटिंग सुरू केलेली आहे। आता राहिलेले जे काही भाग असतील, मराठवाडा, विदर्भ, हा देखील भाग आज काही ठिकाणी पूर्ण करणार आहे। आजची 12 सप्टेंबरची जी काही रात्र आहे, ही जळगाव, जामोद, शेगाव पट्टा, अमरावती बराचसा भाग, अकोल्याचा पण उत्तरेकडील काही भागांना, नागपूर जिल्ह्यासह जळगावपर्यंत मजल मारणार आहे। पण विदर्भातल्या ह्या 2-3 जिल्ह्यांना रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद होऊ शकते। त्यामुळे थोडं अलर्ट राहा। 12 ते 1 वाजेपर्यंत अनेक भागांची याची व्याप्ती तो पूर्ण करणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक विनंती असेल मित्रांनो, आपल्याला रील ज्या आहेत ह्या तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार मी पाठवत असतो। मॅप सुद्धा त्यामध्ये दाखवलेला आहे। पण फॉलो तुम्ही अजून केलेला नसल्यामुळे तुम्हाला लाईव्हचा शेड्यूल दिसत नाही। जे कोणी लाईव्हला येण्यासाठी, आपला व्हिडिओ पाहण्यासाठी जर करत असेल तर नक्कीच त्याला फॉलो करून ठेवा। आणि ज्यांना चुकीचं वाटतंय त्यांनी लाईव्हला येत जाऊ नका। सचिन चौधरी सर, याचं काही काम नाहीये। महाराष्ट्र जाणतो मला, एकाच महिन्यामध्ये जवळपास 70,000 फॉलोअर्स पूर्ण केलेले आहेत। ठीक आहे, लाज तुला वाटायला पाहिजे सचिन चौधरी, तुझ्या तोंडाला सांगतोय। ठीक आहे, आता बघा 13 सप्टेंबर कशी जाईल, तत्पूर्वी 12 तारखेची मध्यरात्र कशी जाईल। अमरावती, अकोला अनेक भागांमध्ये, तर ह्या जवळपास जळगावच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह असणार आहे। बिनलाजम निघणं मग सचिन चौधरी, या माहिती काय। तर मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस हा ऍक्टिव्ह होणार आहे। आणि यामध्ये जे काही नाशिकचा परिसर, छत्रपती संभाजीनगर परिसर, अहिल्यानगर परिसर आणि यामध्ये जे काही कोपरगाव, कडाष्टी जो काही परिसर आहे, या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, हा परतीचा मान्सून आहे। 3 महिन्यात जेवढी व्याप्ती तुमच्या भागामध्ये नव्हती किंवा जितकं प्रमाण त्याचं कमी होतं, या पावसामध्ये त्याचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस हा होणार आहे। 13ची संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारनंतर त्याची ऍक्टिव्हिटी होणार आहे, पण दुपारचा पाऊस हा भाग घेण्यासाठी कमी आहे। जसं जसं दुपारनंतर 4-5 वाजतील तसं तसं व्याप्तीचा विषय पूर्ण होणार आहे। आणि त्यानंतर संध्याकाळच्या 11 वाजेपर्यंत अहिल्यानगरच्या व्याप्तीचा विषय हा पहिल्याच दिवशी म्हणजे 13 तारखेला हा जवळपास पूर्ण झाल्यात जमा असेल। हा पाऊस 16 तारखेपर्यंत या भागामध्ये कमी होणार नाही। रोजच वाहुणी जोरदार अशा पावसाची परिस्थिती असेल। आणि तुम्हाला सुद्धा माहिती, पश्चिम महाराष्ट्र, संभाजीनगरकर असतील आणि नाशिककर असतील, यांच्या भागामध्ये पाऊस हा परतीच्या पावसाशिवाय यांच्या विहिरीला फारसं प्रमाणामध्ये संपूर्ण भागाचं पाणी हे वाढत नाहीये। ही रेकॉर्ड ब्रेक कंडिशन ह्या 3 दिवसात पूर्ण होईल। आणि हा परतीचा पाऊस आहे म्हणून ह्या पावसावरती तुम्हाला विश्वास ठेवावाच लागणार आहे। आणि विषय असा सुद्धा आहे की हे राहील किती दिवस पर्यंत, तर मित्रांनो 21 ते 22 तारखेपर्यंतचा जोर कायम आहे। मधल्या काळामध्ये 17ला थोडासा कमी होईल,